नमस्ते. स्टँडिंगचा वर्कआउट सिंपल वॉर्मअपने आपण स्टार्ट करूया. तर सहज तुम्ही चालायला सुरुवात करायची आणि ब्रेस्ट रोटेशन करायचे. 1 2 सुरुवात 5-5ने करूया. 3 4 5 रिवर्स 5 4 3 2 अँड 1. तसंच एल्बो रोटेशन 1 2 3 4 5. नाव रिवर्स 5 4 3 2 अँड 1. तसंच गुडघ्यासाठी गुडघ्यातनं वाकलो, दोन्ही हाताने गुडघे पकडले, असं साईडने दाखवते, गोल फिरवले. 1 2 3 4 5. रिव्हर्स जाऊया. 5 4 3 2 अँड 1. शोल्डरसाठी हातासाठी म्हणून अशी पाठ आडवी करायची, फार पुढे वाकायचं नाही, नाभीच्या लेवलपर्यंत पुढे यायचं आणि असे हात गोल फिरवायचे. 1 2 3 4 5. हे शोल्डरचे रोटेशनसाठी उपयोगी ठरेल. 5 4 3 2 अँड 1. तसंच कमरेच्या सांध्यासाठी वाकलेले हात तसेच हात कमरेवर ठेवायचे आणि आपला ट्रॅडिशनल पिंगा घालायचा आहे. अशा पद्धतीने इथे गुडघे लॉक असतील, लेफ्टने सुरुवात करायची आणि स्लोली करायची. कमरेचा सगळा सांधा आजूबाजूने फ्री करायचा. लेफ्ट साईड, बॅक साईड, राईट साईड, फ्रंट साईड, राईट रिवर्स, राईट बॅक लेफ्ट फ्रंट. ओके, इथपर्यंत आलं की तुम्ही सहज गुडघे बेंड करा, हाताचे पंजे गुडघ्यावर ठेवा, पायाचे पंजे आडवे करा आणि हा भाग जेवढा स्प्लिट करता येईल करायचा, जेणेकरून मांडी आणि पोटरीच्या स्नायूला बळकटी यायला मदत होईल. अशा हात मांडीवर ठेवला, थोडं थोडं हलायचं, जेणेकरून मांडीच्या मसलला थोडासा ताण पडतो, थोडं प्रेशर पण पडतो. 1 2 3 4 5. सहज गुडघे सरळ केले आणि स्पाईनवर काम करायचं, म्हणून गुडघ्यापासून हळूहळू साईडने पुढे न वागता साईडने वाकत वाकत नीपासून खाली खाली यायचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 अँड 6. पुन्हा तुम्ही याचे गुडघे बेंड केले, मांडी जेवढी स्प्लिट करता आली केली, पायाचे पंजे आडवे केले आणि हाताचा नमस्कार असा घेतला, जेणेकरून बॅलन्सिंग पण येतं आणि कमरेखालच्या भागावर ताण प्रेशर दोन्ही क्रिएट करू शकतो. इथे नुसतं थांबण्यापेक्षा थोडं थोडं खालीवर व्हायचं. 1 2 3 4 5. ओके, हळूहळू तुम्ही ग्रॅज्युअली हे नंबरिंग वाढवायचे तुमच्या प्रॅक्टिसनुसार. सहज गुडघे सरळ केले, हात फ्री करून मागे घेतले, बोटं एकमेकांमध्ये अशा पद्धतीने गुंफून घेतली मागच्या बाजूला. गुडघे सरळ ठेवून तुम्ही असं थोडंसं पुढे वाकलात आणि दोन्ही हात तुमच्या क्षमतेनुसार वरती उचलले. हळूहळू थोडंसं राईटकडे स्विंग करायचं, लेफ्टकडे स्विंग करायचं, मात्र गुडघे तुमचे सरळ असायला पाहिजे. 1 2 3 4 5 अँड 6. एवढं झालं की सहज हात खाली घेतले आणि पाठ सरळ केली, डावा गुडघा बेंड केला, हळूच तुमचा एल्बो टेकवला आणि दुसऱ्या हाताचा दंड असा सरळ करून वरती घेतला. याला म्हणतात त्रिकोणासन. स्पाईनसाठी आणि लोअर बॉडीसाठी उपयोगी ठरेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सहज तुम्ही हात खाली घेतला, पाठ आणि गुडघे सरळ केले. सेम दुसऱ्या बाजूने पायाचा पंजा वळवला, एल्बो टेकवला तर तुम्ही आणि दुसऱ्या हाताचा दंड कानाशी घेतला. वरचा शोल्डर मागे पुश करून छातीवरती फुलवले. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सहज वरचा हात खाली घेतला, पाठ सरळ केली, गुडघे सरळ केले, पावलातलं अंतर कमी केलं. ओके, इथपर्यंत आला की जस्ट पुन्हा एकदा हात कमरेवर ठेवायचे. ओके, आणि सहज नाभीच्या लेवलपर्यंत येऊन पुन्हा एकदा पिंगा घालायच्या. लेफ्टने स्टार्ट करूया. लेफ्ट साईड, बॅक साईड, राईट साईड, फ्रंट साईड, राईट रिवर्स, राईट बॅक लेफ्ट फ्रंट. आणि फ्रंटला आले की गुडघे बेंड करून घ्यायचे. अशा पद्धतीने साईडने दाखवते असा. ओके, आणि काम आपल्याला मांडीवर करायचं, पण लक्ष डायवर्ट करण्यासाठी थोडे थोडे हात पुढे मागे करणे. आणि जर हात सपोर्ट करत नसेल, हाताची काही दुखणी असेल तर हात गुडघ्यावर ठेवून कंबर अशी थोडी थोडी वर खाली करणं. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सहज गुडघे सरळ केले, पाठ सरळ केली, मांडीवर आलेला ताण घालवण्यासाठी हाताची घडी डोक्यावर घेतली, हळूच टाचा उचलून घेतले आणि
थोडं थोडं टाचा हवेतच थोडं थोडं वर खाली करायला लागेल अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 टाचा टेकवायचा नाही, हवेतच खालीवर करायचं. 6 7 8 9 अँड 10. सहज टाचा खाली घेतले, पावलात अंतर कमरे एवढा घेतला, साईड बेंडिंग करायची, वरचा शोल्डर मागे पुश केला, असा बाग दिला. 1 परत लेफ्ट शोल्डर मागे पुश केला, राईटला बाग दिला. 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. ओके, एवढं झालं की सहज तुम्ही हात खाली घेतले, शोल्डर आणि अप्पर आर्म भरून आले तर तो स्वतःला घट्ट मिठी मारायची, असे बॅकबोन घेते, पकडला आणि हळूहळू कंबर स्थिर ठेवली, फक्त वरचा भाग हलवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. ओके, हात फ्री केले की कमरेखालच्या भागावर काम करायचं. तुमचे हात असं चेस्ट लेवलला डाऊनवर्ड डायरेक्शन घ्यायचे आणि हळूच नी अप करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हळूहळू हे नंबरिंग तुम्हाला वाढवायची. मूठ चेस्ट लेवलला घेतली. ओके, राईट एल्बो लेफ्टकडे जाऊ द्यायचं, कमरेखालचा भाग तोपर्यंत स्थिर ठेवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. ही नंबरी पण हळूहळू तुम्हाला वाढवायची. परत लोअर बॉडीवर काम करायचं, नी अप करून अशी नीच्या खाली आपल्याला अशी टाळी द्यायची. साईडने दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. लोअर बॉडी न्यूट्रलला येईपर्यंत पावलात अंतर, गुडघे लॉक ठेवायचे आणि साईड बेंडिंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. ओके, परत लोअर बॉडीवर काम करायचं. तुम्ही असे एल्बो बेंड केले, राईट एल्बो और लेफ्ट नी असा. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. ओके, लोअर बॉडी न्यूट्रलला येईपर्यंत तुम्ही पुन्हा मूठ चेस्ट लेवलला घेतली. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. तसंच लोअर आणि अप्पर बॉडीवर आपण काम करू शकतो. आता पुन्हा पावलात अंतर घेतलं, तुम्ही असे नीमध्ये स्प्लिट करून अंतर घेत घेत खाली आलात आणि पाठ सरळ ठेवून तुम्ही असं थोडं थोडं खालीवर केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिल्यापेक्षा अजून थोडं खाली यायचं. जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर मागून अँकलला टॅप करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सहज तुम्ही उभं राहायचं आहे. मांडीवर आलेला ताण कमी होईपर्यंत तुम्हाला पाठीवर काम करायचं. 1 2 3 4 5 गुडघे लॉक ठेवायचे आणि साईडने नीपासनं खाली खाली यायचा प्रयत्न करायचा. 6 7 8 9 अँड 10. एवढं झालं की पुन्हा पायाचे पंजे आडवे केलेले, गुडघे बेंड केले, मांडी फाकून तुम्ही खाली आलात, हाताची बोटं गुंफली, मानेच्या मागे घेतले. जस्ट ॲक्टिंग करायची की हे ठेवलेलं आहे. आता खाली आला, एल्बो तुमच्या गुडघ्याच्या जवळ घेऊन जायचा प्रयत्न, टेकता आलं तर गुडघ्यावर टेकायचा प्रयत्न करायचा आपल्या क्षमतेनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. आता सहज तुम्हाला उठून उभं राहायचं आहे. मांडीवर आलेला प्रचंड ताण जो असेल तो घालवण्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली हात वरती घ्यायचे, पण हात दुखत असेल तर एल्बो पण बेंड करू शकता. आता मी हात वरती घेते, टाचावरती घेते, ताणून घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सहज हात खाली घेतले, टाचा खाली घेतले. पुन्हा स्टँडिंगचा हलका वर्कआउट. तुम्हाला अशी कमरेला रोटेशन द्यायचे, पोट ढिलं सोडून जेवढं हलवता येईल हलवायचं. 1 2 3
4 5 6 7 8 9 अँड 10. ओके, एवढं झालं की तुम्ही जस्ट जागेवरच असायचं आणि आपण रनिंग करतो त्या स्टाईलमध्ये एकदा गुडघा उचलला, एकदा टाच उचलला ॲट दिस 1. स्पॉट जॉगिंग म्हणतात त्याला. तुमचा पंजा टेकलेला असेल, टाच वरती उचलली जाणार, गुडघा पुढे मागे, टाच वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे 10पासून हळूहळू तुम्ही ग्रॅज्युअली वाढवायचा प्रयत्न करायचा. एवढं झालं की बैठक मागे पुश करून गुडघे लॉक ठेवून फक्त नाभीच्या लेवलपर्यंत खाली यायचं, म्हणजे पाठ पण नाही दुखणार आणि मांडीपोटीला चांगलं स्ट्रेच बसेल. असे आहात जस्ट दोन्ही हात खालच्या दिशेने ठेवून थोडी थोडी कंबर पाठ बाउन्स करणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एवढं झालं की गुडघे बेंड करणे. ओके, हाताची बोटं गुंफून अशी समोर घेणे, याला उत्कट आसन म्हणतात, जो ह्या सगळ्या पोर्शनला ताकद बळकटी द्यायला काम करतो. हे पण तुम्हाला थरथर होणार नाही अशा लेवलपर्यंत मेंटेन ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सहज तुम्ही हात फ्री केले, गुडघे सरळ केले. आता थोडंसं सोफा किंवा खुर्चीच्या मदतीने केला जाणारा वर्कआउट. आपण असे बसलेलो आहोत साईबाबाच्या स्टाईलमध्ये. तुम्हाला जस्ट लेफ्ट पायाचा अँकल राईट नीवर ठेवायचं आहे आणि हात साईडने इथे खाली आणि आपल्याला असं खाली वर करायचं. 1 2. आता ह्या वर्कआउटमध्ये तुमची सायटिका नर्व्स आणि त्याचे मसल कवर होतात. 3 4 5 6 7 8 9 अँड 10. तसंच पाय बदलायचा दुसरी बाजू. 1 2 3 4. खाली किती प्रेशरने जायचं हे तुमच्या मांडीचे मसल कसं सिग्नल देतात त्याप्रमाणे करायचं. 5 6 7 8 9 अँड 10. एवढं झालं की सहज पाठ सरळ केली, पाय फ्री केला आणि मांडीला हाताने सपोर्ट देत देत गुडघ्यासाठी काम केलं. पंजा दाबला, गोल फिरवला. 1 2 3 4 5. उलट दिशेने जाऊया. 5 4 3 2 अँड 1. तसंच पाय बदलूया दुसरी बाजू. 1 2 3 4 5. रिवर्स. 5 4 3 2 अँड 1. दोन्ही हाताने गुडघे पकडले, मांडीला टॅबिंग द्यायची. असे फटाफट बसल्या 1 2. ओटीपोट पण दाबले झाले ते 3 4 5 6 7 8 9 10. ग्रॅज्युअली हे नंबरिंग वाढवायचं तुम्हाला. सोफ्याच्या एजला आला तुम्ही, हात साईडला ठेवले. ओके, आणि स्लाइडली फक्त हे तुम्हाला पंजे टॅप करायचे आणि फास्ट करायचं. पाय जसे खालीवर होणार तसं लोअर ॲबडॉमेनला टॅबिंग बसणार आहे. लाईक दिस. 1 2. जेवढं फास्ट हलक्यारित्या फटाफट करता येईल करायचं आहे. 5 6 7 8 9 अँड 10. एकदा पंजा उचलला, एकदा टाच उचल, एकदा पंजा उचलला, एकदा टाच उचलली. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. आता दोन्ही पाय जुळून उचलायचे. 1 2 3. याने मांडीच्या मसलला बळकटी यायला मदत होणार. उचलले, टेकले. 1 2. आणि पाठीवर पण प्रेशर नाही येणार. वाटतं असं तुम्ही थोडं मागे सरकून बसू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. ओके, कमीत कमी 10 नंबर हळूहळू वाढवायचं आहे. तसंच तुम्हाला अशी स्टार्टली साईड बेंडिंग द्यायची. मागची भिंत म्हणून बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. ओके, तसंच व्यवस्थित तुम्ही मागेपर्यंत जायचं. पाठ सरळ राहील. हात साईडला ठेवून डेटा देऊन असं आपल्याला पाठीला भाग द्यायचं. भले तुम्ही हात हळूहळू पुढे पुश करा किंवा जवळ ठेवून एल्बो बेंड करा, कसंही. 1 2 3 4 5. तसंच दुसरी बाजू. 1 2 3 4 5. ओके, एवढं झालं की सहज तुम्हाला उठून उभं राहायचं. सोफ्यावर पाय घेतला किंवा खुर्चीवर पाय सरळ केला, टाच टेकले. ओके, आणि हळूच पायाला पकडायचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू आपल्याला ते पायाच्या दिशेने स्वतःला घेऊन जायचं, वाकायचं आहे. आणि ज्या
त्या पायाचा गुडघा सरळ ठेवा. मांडी आणि पोटीला इथे स्ट्रेच चांगला बसतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. तसंच दुसरा पाय घ्यायचा आहे. पाय घेतला, सोफ्यावर टेकवला, टाच उभी केली, पाय पंजा उभा केला, टाच टेकली आणि हळूहळू खालीवर करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. एवढं झालं की सहज तुम्ही पोझिशन रिलीज केली. आता तुम्ही बसलात की पाय सरळ करा, टाच टेकवा आणि थाय आणि काप मसल फ्लोअरवर टॅप करायचे. 1 2. हे मात्र तुम्ही जास्त वेळ करायचा प्रयत्न, कमीत कमी 20 टाइम्स जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करणार. 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. पायाचे पंजे अल्टरनेट पुढे मागे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सगळा वर्कआउट झाल्यानंतर कंपल्सरी शवासन करायचं. शवासन करताना दोन्ही पावलामध्ये कमरेपेक्षा जास्त अंतर, हात कमरेपासून थोडेसे अंतरावर लांब ठेवायचे. हाताचे मूठ ओपन करून तळव्यावरच्या दिशेने मान राईट किंवा लेफ्टला पूर्ण ढिली सोडायची आणि डोळे मिटून एक एक सांधा आणि एक एक स्नायू तुम्हाला ढिला सोडायचा. साधारण 1 ते 2 मिनटं तुम्हाला असंच शरीर पूर्ण रिलॅक्स करून घ्यायचं. ओके. जेव्हा उठाल सहज कुशीवर यायचं आहे. ताडकन न उठतं. कुशीवर आलात, ओके, सहज असं तुम्ही उठून बसलात. ओके. सिंपल साधी मांडी घाला. टेकून बसलं तरी चालेल. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. ओके. आता इथे तुम्हाला थोडंसं भस्त्रिका प्राणायाम करायचं आहे. त्यासाठी हाताचे पंजे नीवर ठेवले, श्वास घेतला की शोल्डर उचलले, श्वास सोडला की शोल्डर खाली ढिले सोडले. म्हणजे शोल्डर वर खाली, श्वास आत बाहेर, हे दोघं एकमेकांना कोरिलेट करायचे. का? हे करताना तुमचा श्वास थोडासा लांबला जातो, एक लयमध्ये श्वास घेतला जातो आणि शोल्डरला पण व्यायाम मिळतो. तर हाताचे पंजे गुडघ्यावर टेकवले, असं तुम्हाला कमीत कमी 50 वेळा करायचं आहे. पण सुरुवात तुम्ही 20पासून करावी. ओके. हे झाल्यानंतर हाताचे पाम तसेच नीवर ठेवायचे आणि दीर्घ श्वास घेत घेत चेस्ट उचलायची आहे, रिब उचलायचे आणि हा करत झटका देऊन श्वास बाहेर सोडायचा. त्यावेळेला रिब वगैरे सगळे ढिले सोडून द्यायचे. एकदा करून दाखवते. श्वास घेताना रिब उचलले, चेस्ट उचलले, ओके, पोट आत ऑटोमॅटिक जातं आणि सोडताना हा करून श्वास सोडला की जर्क देऊन तसा श्वास सोडला जातो आणि पोटाला पण जर्क बसतो. हे कमीत कमी 15 वेळा करायचं. नंतर हळूहळू 1 मिनिटापर्यंत करायचं. ओके. अगदी माइंडफुली करा. कुठेही इथे प्रेशर देऊन न करता, न थकता करायचं. तेव्हाच प्राणायामचं बेनिफिट तुम्हाला जाणवेल. एवढं झालं की हाताचे पाम नीवर ठेवायचे, दात एकमेकांवर टेकून दाताच्या फटीतनं तुम्हाला श्वास घ्यायचा. त्याला म्हटलं जातं सितकारी प्राणायाम. ओके. ते शरीरातली पूर्ण उष्णता रिलीज करतो. कुठे सिस्ट होत असेल, ओके, ॲसिडिटीची प्रवृत्ती असेल तो कमी करतो. हे पण 5 वेळा करायचं कमीत कमी. तर दाताच्या फटीतनं श्वास घ्या, दात एकमेकांवर टेकून श्वास घेऊन झाला की लिप्स बंद करा आणि भ्रामर करत करत तो श्वास रिलीज करायचा. करून दाखवते. असे तुमचे 5 वेळा करून झाले की ज्ञानमुद्रा घ्यायची. अंगठ्यानंतरचं बोट, जस्ट फिंगर एकमेकांवर टिपिन घ्यायचे, ब्रेस्ट नीवर ठेवायचे आणि पाठीचा कणा सरळ ठेवायचा. 3 वेळा ओंकार म्हणायचा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
दोन्ही हाताचे पाम एकमेकांवर रब करायचे. हाताची उंच चेहरा ठेवून सावकाश ओपन करायचे. थँक्यू.